आयुर्वेदामध्ये सांगितलेला ओज दोन प्रकारचा सांगितलेला आहे. एक असतो परओज आणि दुसरा असतो अपरओज. तर परओज हा अष्टबिंदवात्मक म्हणून सांगितलेला आहे. म्हणजे 8 थेंब एवढाच हा ओज आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे आणि तो हृदयाच्या ठिकाणी असतो. त्यामुळे हृदयाचं कार्य चांगलं चालतं. हृदय हे प्रतिदिन जवळजवळ लाखाच्या पेक्षा जास्त वेळा पंप होत असतं. त्यामुळे हृदयाला जास्तीत जास्त एनर्जीची गरज असते. त्याच्यामध्ये पर्किनचे फायबर्स असतात, नंतर एव्ही नोड्स असतात, एसए नोड्स असतात. त्याच्यामुळे हे जे एव्ही नोड्स असतात ते सेलचं काम करतात. जसं एखाद्या घड्याळामध्ये आपण सेल टाकतो आणि ते घड्याळ चालायला लागतं. तसेच हे एव्ही नोड, एसए नोड्स, पर्किनचे फायबर्स काम करत असतात आणि यांना एनर्जी द्यायचं काम हा अष्टबिंदवात्मक ओज करत असतो. आणि जर ह्याचा नाश झाला तर तुम्ही कल्पना करू शकता की हृदयावर पण त्याचा वाईट परिणाम होतो. त्यामुळे हृदयाचं कार्य बिघडतं आणि हृदयाच्या गतीमध्ये सुद्धा अडथळा निर्माण होतो आणि हृदयाचे आजार होऊ शकतात. यासाठी अष्टबिंदवात्मक म्हणजे 8 थेंब असलेल्या ओजाला अतिशय महत्त्व आहे आणि त्याला जपलं गेलं पाहिजे. यासाठी वेगवेगळी औषधं पण आयुर्वेदात सांगितलेली आहेत. नंतर येतो अपर ओज, जो अर्धांजली सांगितलेला आहे आणि संपूर्ण शरीरामध्ये असतो. याचा जर नाश झाला तर त्याच्यामुळे इम्युनिटी कमी होणं, शरीराची स्ट्रेंथ कमी होणं, शरीराची ताकद कमी होणं, सारखं आजारी पडणं, सारखं दुखू होणं, या गोष्टी व्हायला लागतात. आणि याशिवाय जर ओजाचा नाश झाला तर देहसुद्धा नाश पावतो असं आयुर्वेदात सांगितलेलं आहे.